नमस्कार. आपण काल व्हिडिओमधून बघितले मातृभाषा शिक्षणाचे महत्त्व कोणते कोणते आहेत, काय फायदे आहेत, काय आवश्यकता आहेत, काय गरज आहेत आणि त्यांचे उपयोग काय आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला तो व्हिडिओ आवडला का ते आम्हाला नक्की सांगा. आणि आज आपण त्याच व्हिडिओवरील 15 प्रश्न, महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत, जेणेकरून तो टॉपिक आपल्याला पुन्हा वाचायची गरज पडणार नाही आणि एकूण एक प्रश्न आपले त्यावरील सॉल्व्ह होतील. तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरू करूया. तर प्रश्न क्रमांक 1, मातृभाषेतून शिक्षण देण्याचा मुख्य फायदा कोणता? ऑप्शन ए, फक्त परीक्षा पास होणे. ऑप्शन बी, मुलांचा आत्मविश्वास वाढतो. ऑप्शन सी, पाठांतर सोपे होते. ऑप्शन डी, शिक्षकांचे काम कमी होते. मित्रांनो, असे प्रश्न आपण महाराष्ट्र TETमध्ये येणार आहेत. आपण असे प्रश्न 15 प्रश्न एका प्रत्येक टॉपिकवरचे घेणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या चॅनलसोबत जोडून राहा. तुमचा चांगला परिपूर्ण अभ्यास आपण करून घेणार आहोत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन असो, प्रत्येक टॉपिकवर लेक्चर असो, प्रत्येक टॉपिकवर 15-15, 20-20, 30-30 प्रश्न असो, आपण सगळे प्रश्न घेणार आहोत. मित्रांनो, आपल्याकडे जास्त वेळ पण नाही आणि त्यामध्ये आपण भरमसाठ अभ्यास करून घेणार आहोत. म्हणून मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत चला. 15 प्रश्नाची सिरीज आपण ही चालू केलेली आहे. संध्याकाळी आपण लेक्चर घेतो, सकाळी आपण त्यावर 15 प्रश्न घेत आहोत. तर मित्रांनो, या प्रश्नाचं काय उत्तर आहे तुम्हाला सांगायचं आहे आणि आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, मुलांचा आत्मविश्वास वाढतो. प्रश्न क्रमांक 2, मातृभाषेतून शिक्षणामुळे संकल्पना का लवकर समजतात? ऑप्शन ए, भाषा ओळखीची असल्यामुळे. ऑप्शन बी, पुस्तक सोपे असते. ऑप्शन सी, शिक्षक कमी शिकवतो. ऑप्शन डी, परीक्षेचे प्रश्न सोपे असतात. मित्रांनो, असं 2 टाईप करा आणि त्यासमोर डॅश देऊन ABCD टाईप करा मित्रांनो, जेणेकरून आपला किती अभ्यास आहे आणि आपल्याला काय काय सुधारणा गरजेचे आहेत ते आपल्याला कळेल. योग्य उत्तर भाषा ओळखीची असल्यामुळे. मित्रांनो, मातृभाषेचे काय काय महत्त्व आहे प्रत्येक प्रश्नातून आपण घेणार आहोत. मातृभाषा शिक्षणामुळे संकल्पना का लवकर समजतात? तर उत्तर आहे मित्रांनो, भाषा ओळखीची असल्यामुळे. बरोबर. काल आपण संपूर्ण विश्लेषण बघितलेलं आहे मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांना विश्लेषण बघायचे आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तिथे जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्यानंतर प्रश्न उत्तर देण्याचा प्रयत्न करा. कारण की आपला हा टॉपिक क्लिअरच व्हायला पाहिजे. डबल या टॉपिककडे लक्ष देता कामी नाही. फक्त 5 मिनिटाची रिव्हिजन असावी आपली, ते पण शेवटी. मातृभाषा शिक्षणामुळे मुलाच्या कोणत्या क्षमतेचा विकास होतो? ऑप्शन ए, फक्त लेखन. ऑप्शन बी, फक्त वाचन. ऑप्शन सी, विचारशक्ती. ऑप्शन डी, पाठांतर. प्रश्न क्रमांक 3, असं 3 काय टाईप करा, त्याच्यासमोर ABCD काय आहे ते टाईप करा मित्रांनो. ऑप्शन आपलं PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉब स्टेशन आरला मिळणार आहे आपली. सोपे प्रश्न आहेत मित्रांनो. सोपे प्रश्न घेण्याचा मुख्य उद्देश म्हणजे हे, काल तुमचा जो अभ्यास आपण टॉपिक घेतला तो तुम्हाला परिपूर्ण समजला असेल आणि फक्त काय काय आपल्याला विचारू शकतात तसं त्या प्रकारे आपण प्रश्न उत्तर घेण्याचे प्रयत्न करत आहोत. विचारशक्ती आपलं उत्तर आहे ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP 2020 नुसार प्राथमिक शिक्षण कोणत्या भाषेत असावे? सगळ्यात महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. तर प्राथमिक शिक्षण कोणत्या भाषेत असावे? ऑप्शन ए, इंग्रजी. ऑप्शन बी, हिंदी. ऑप्शन सी, मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषा. ऑप्शन डी, संस्कृत. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर द्यायलाच पाहिजे. काल मी सांगितलं तुम्हाला व्हिडिओमध्ये. जर कोणाला माहीत नसेल तुम्ही बघू शकता, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, मातृभाषा प्रादेशिक भाषा. प्रश्न क्रमांक 5, मातृभाषेत शिक्षण दिल्यास मुलांचे कोणते कौशल्य मजबूत होते? ऑप्शन ए, ऐकणे व बोलणे. ऑप्शन बी, फक्त वाचन. ऑप्शन सी, फक्त लेखन. ऑप्शन डी, फक्त गणित. काय असू शकते मित्रांनो बघा आणि उत्तर द्या. प्रश्न क्रमांक 5, आपला अभ्यास किती आहे ते आपल्याला समजेल. ऑप्शन ए आपलं उत्तर आहे, ऐकणे व बोलणे. प्रश्न क्रमांक 6, मातृभाषा शिक्षणामुळे शालेय गळती कशी कमी होते? ऑप्शन ए, शाळा जवळ असल्यामुळे. ऑप्शन बी, शिक्षण समजायला सोपे जाते. ऑप्शन सी, परीक्षा सोपी असते. ऑप्शन डी, गृहपाठ कमी असते. मित्रांनो, सांगा बरं काय उत्तर आहे. मित्रांनो, जर ही महा TET सिरीज जी आपण चालू केली आहे ती तुम्हाला जर आवडत असेल तर कमेंटमध्ये YES असं YES टाईप करा मित्रांनो आणि सहकार्य करावे. यस टाईप करून. ऑप्शन बी आपले उत्तर आहे, शिक्षण समजायला सोपे जाते. मातृभाषा शिक्षणामुळे मित्रांनो शाळेत गळती कमी होते. काऊन? कारण की शिक्षण समजायला सोपे जाते, मुलांचा इंटरेस्ट वाढतो आणि ते उपस्थिती जास्त दर्शवतात. प्रश्न क्रमांक 7, मातृभाषा शिक्षणाचा सामाजिक फायदा कोणता? ऑप्शन ए, स्पर्धा वाढते. ऑप्शन बी, सांस्कृतिक ओळख जपली जाते. ऑप्शन सी, फक्त नोकरी मिळते. ऑप्शन डी, वेळ वाचतो. मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर येऊ शकतात तुम्हाला, तसे प्रश्न आपले आहेत. तर तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि यापेक्षा कठीण प्रश्न तुमचे त्या व्हिडिओ बघल्यानंतर सुटतील एवढी गॅरंटी देतो. आणि आपले 5 गुण आजच फिक्स करा मित्रांनो, कारण की त्यामध्ये आपण सगळे पॉईंट्स घेतलेले आहे. मातृभाषा शिक्षणाचे काय फायदे आहेत ते. आपलं उत्तर आहे, सांस्कृतिक ओळख जपली जाते. प्रश्न क्रमांक 8, लहान मुलांसाठी मातृभाषा का आवश्यक आहे? ऑप्शन ए, कारण ती त्यांची पहिली भाषा असते. ऑप्शन बी, कारण पुस्तक महाग असतात. ऑप्शन सी, कारण शिक्षकांना सोयीची असते. ऑप्शन डी, कारण परीक्षा सोपी होते. मित्रांनो, सांगायचं आहे लहान मुलांसाठी मातृभाषा का आवश्यक आहे.
याचं उत्तर वरवरच दिसत आहे तुम्हाला, कारण ती त्यांची पहिली भाषा असते आणि पहिली भाषा घरात बोलली जाणारी भाषा असते आणि घरात बोलली जाणारी भाषा आपल्या सगळं आपल्याला व्यवस्थित येते आणि त्यामधून आपण चांगल्या प्रकारे शिकू शकतो. म्हणून लहान मुलांसाठी असो या कोणत्या पण विद्यार्थ्यांसाठी असो मातृभाषा खूप आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 9, मातृभाषेत शिक्षण घेतलेल्या मुलांमध्ये काय वाढते? ऑप्शन ए भीती, ऑप्शन ए संकोच, ऑप्शन सी सहभाग, ऑप्शन डी दुर्लक्ष. मित्रांनो, आपण बघितलेला आहे व्हिडिओमध्ये सामाजिक विषय कालच्या व्हिडिओमध्ये, तर त्यामध्ये हा प्रश्न येतो. तर काय वाढतो ते सांगायचं आहे. तर आपला वाढतो सहभाग, ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 10, दुसऱ्या भाषेचे शिक्षण मातृभाषेवर आधारित का असावे? ऑप्शन ए मातृभाषेमुळे नवीन भाषा शिकणे सोपे होते, ऑप्शन बी वेळ कमी लागतो, ऑप्शन सी परीक्षा सोपी होते, ऑप्शन डी शिक्षक कमी शिकवतो. मित्रांनो, या पण प्रश्नाचं उत्तर द्या. 15 पैकी 15 गुण खूप लोकांना येणार आहे मला माहीत आहे, कारण की ज्यांनी कालचा व्हिडिओ बघितला असेल त्यांनी 15 पैकी 15 गुण घेणार आहेत. तर 15 पैकी 15 गुण घेणारे आणि जास्तीत जास्त गुण घेणारे सर्वांनी कमेंट करून शेवटी सांगा किती गुण आपल्याला आले आहेत ते. आपलं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए मातृभाषेमुळे नवीन भाषा शिकणे सोपे होते. प्रश्न क्रमांक 11, मातृभाषा शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये काय विकसित होते? ऑप्शन ए आत्मसन्मान, ऑप्शन बी आळस, ऑप्शन सी भीती, ऑप्शन डी गोंधळ. मित्रांनो, कमेंटमध्ये अजून एक गोष्ट सांगा, प्रश्न उत्तराची लेवल वाढवायची की आपली फक्त पूर्व अभ्यास किती आहे ते तपासायचा आहे? हे सोपं व्हिडिओ बनवण्याचं कारण याच्यासाठी आहे की आपला अभ्यास TETला आपल्याजवळ 3 ते 4 महिने आहेत, तर तोपर्यंत आपण आपला अभ्यास किती आहे ते आपल्याला समजेल आणि त्यावर आपण नंतर लेवल वाढवत जाणार आहोत. पण आपण लेक्चर जे आहेत ते खूप सोप्या पद्धतीने शिकून घेणार आहोत. मग किती कठीण प्रश्न आपल्याजवळ येऊ द्या, आपण प्रत्येक प्रश्नाचं सेकंडमध्ये सॉल्व्ह करू. त्यासाठी मित्रांनो सुरुवात आपण सोपीपासून करत आहोत. ऑप्शन ए आपलं उत्तर आहे आत्मसन्मान. प्रश्न क्रमांक 12, बालकाच्या बौद्धिक विकासासाठी मातृभाषा का महत्त्वाची आहे? ऑप्शन ए कारण ती बालकाच्या विचारांची भाषा असते, ऑप्शन बी कारण ती अवघड असते, ऑप्शन सी कारण ती परीक्षा केंद्रित असते, ऑप्शन डी कारण ती केवळ शाळेसाठी असते. काय असू शकते उत्तर मित्रांनो, सांगा बरं. बालकाच्या बौद्धिक विकासासाठी मातृभाषा का महत्त्वाची असते? सर्वांना माहीत आहे, कालच आपण शिकलेलो आहोत. ऑप्शन ए कारण ती बालकाच्या विचारांची भाषा असते. मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत चला, कोणाकोणाला उत्तर येत आहेत ते आपण बघू. आणि जर तुम्हाला सोपं वाटत असेल तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, यापेक्षा पण कठीणात कठीण व्हिडिओ आपण आणणार आहोत. आणि आपण काल जे कन्सेप्ट शिकलो मित्रांनो, त्यामधून आपल्याला सगळं सोपं वाटणार आहे, कारण की ती कन्सेप्टच तशी आहे. तुम्ही जर एक वेळा बघितलं ते व्हिडिओ 5-10 मिनिटासाठी, तर तुमची ती कन्सेप्ट तिथेच क्लिअर होईल, तुम्हाला डबल वाचायची गरज पडणार नाही. प्रश्न क्रमांक 13, मातृभाषा शिक्षणामुळे पालकांचा शाळेशी काय संबंध वाढतो? ऑप्शन ए संवाद, ऑप्शन बी वाद, ऑप्शन सी तक्रार, ऑप्शन डी दुर्लक्ष. प्रश्न क्रमांक 13 टाईप करा, त्यासमोर तुमचं काय उत्तर आहे ABCD पैकी टाईप करा. कालच आपलं झालं मित्रांनो ऑप्शन ए संवाद. प्रश्न क्रमांक 14, मातृभाषा शिक्षणाचा भावनिक फायदा कोणता? भावनिक फायदा आणि सामाजिक फायदा ते पण आपण बघितलं मित्रांनो. ऑप्शन ए भीती वाढते, ऑप्शन बी सुरक्षिततेची भावना येते, ऑप्शन सी स्पर्धा वाढते, ऑप्शन डी दबाव वाढतो. प्रश्न क्रमांक 14 PDF टेलिग्रामला मिळणार आहे आपली, आणि किती गुण आपल्याला येणार आहे ते सांगायचे आहेत. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी सुरक्षिततेची भावना येते. प्रश्न क्रमांक 15, TETमध्ये मातृभाषा शिक्षणाचे महत्त्व हा विषय का विचारला जातो? ऑप्शन ए कारण तो बालक केंद्रित शिक्षणाशी जोडलेला आहे, ऑप्शन बी कारण तो फक्त भाषेचा भाग आहे, ऑप्शन सी कारण तो सोपा आहे, ऑप्शन डी कारण तो ऐच्छिक आहे. सांगा, या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहीतच आहे. आताच आपण CET देऊन आलेलो आहोत, तर हा प्रश्न आपल्यासाठी तर काही मोठा नाही. लेवल वाढवण्यात येणार आहे मित्रांनो, काठिण्य पातळी वाढवण्यात येणार आहे. थोड्याने स्टेप बाय स्टेप समोर जाऊन आपण चांगला परिपूर्ण अभ्यास करणार आहोत. टेलिग्रामला PDF मिळेल तुम्हाला, प्रत्येक PDF मिळणार आहेत, प्रत्येक नोट्सच्या PDF मिळणार आहेत फ्रीमध्ये ते पण. मित्रांनो, उत्तर आहे ऑप्शन ए कारण तो बालकेंद्रित शिक्षणाशी जोडलेला आहे. थँक्यू मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. ही सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये यस नक्की टाईप करा. व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच.